नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आपण आहोत आज कळसुबाई या शिखराच्या पायथ्याशी. तर आपण मागे पाहू शकता, हा भारी गाव आहे. तर कळसुबाई शिखर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. तर मित्रांनो, चला आपण आपला ट्रॅक चालू करूया. रोमांचक असे स्पॉट बघूया. मित्रांनो, भारतातील सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई. तर चला मित्रांनो, खरी मजा आता येणार आहे ट्रॅक मध्ये. चला मित्रांनो, पुढे ऍड करतो. त्यांना वाटलं छान होता एक्सपिरियन्स, मस्तच होता. म्हणजे वर गेल्यानंतर तुम्हाला कसा फील होतोय? आम्ही ऍक्च्युअली रात्री सुरुवात केली होती चढायला. आम्ही 1ला सुरुवात केलेली. 5 वाजता तिथे पोहोचलो आम्ही वरती. नंतर मग सनसेटचा छान आनंद घेतला. दर्शन छान व्यवस्थित झालं आणि नंतर मग उतरायला सुरुवात केली. तर मस्त. किती टाइम म्हणजे असं उतरते आता? आता ऍक्च्युली काय झालं होतं की पहिली जी सीडी आहे लास्ट, तिथे खूप ट्रॅफिक जाम होती. त्याच्यामुळे आम्हाला 1 तास थांबावं लागलं अनफॉर्च्युनेटली तिथे. त्याच्यानंतर मात्र आता मग फटाफट उतरतो. ऍक्च्युली 11ला एक्सपेक्ट होतं इथे पोहोचायला. मी तर आता 12 वाजता चढायला सुरुवात केली. तर मला आता पोहोचायला किती टाइम लागला? तुझ्यासारखे तुला आता काहीच नाही. तू 5 पर्यंत खाली येऊ शकतोस. 5 तासात. येस, ऑल द बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो, आपण 12ला सुरुवात केली होती चढायला. खूपच असं ऊन तुम्हाला पण दिसत आहे. खूप थकलो, म्हणजे खूप थकलो. आता पुढे आपण पाहू शकता. तर हा रस्ता गावकऱ्यांनी दगडाचा बांधलेला आहे. तर एवढ्या जागेत तर ह्या फक्त दगडाच्या पायऱ्या आहेत. पुढे जाऊन तुम्हाला प्रत्येकी अर्धा तासाला अशी दुकानं पाहायला भेटतात, जिथे आपल्याला पाणी खाण्यासाठी पुष्कळ सामान उपलब्ध होतं. लिंबू सरबत वगैरे तिथे दिसतंय तुम्हाला. तर पुढे यांचा तुम्ही वापर करू शकता. तुम्ही सोबत आपल्या पाणी वगैरे काही वाहू नका. प्रत्येक अर्ध्या तासाला आपल्याला दुकानं भेटतातच, तुम्हाला आजूबाजूला दिसत आहेत तशी. तर मित्रांनो, आपल्या लोखंड सिटीचा प्रवास इथनं चालू होतो. आपण आलो तर संडेला. तुम्ही गर्दी पाहू शकता. आम्ही आता ह्याच जागेवर 15 मिनिटं उभे होतो, बिकॉज वरनं खाली लोक उतरत होती. तर आम्हाला जायला जागाच भेटली नाही आणि ऊनही खूप आहे. तुम्ही डोक्यावर आता आपल्या सूर्य आलेला आहे आणि पब्लिक पण तुम्ही पाहू शकता किती आहे. चल वर बघ, एक्सेल जाऊ दे वर. तर मित्रांनो, आपण आहेत आता दुसऱ्या पॅचला. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला सीट आहेत आणि याच्यापेक्षाही तिसरा पॅच एकदम खतरनाक आणि रोमांचक आहे. तुम्ही यासाठी व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो, तुम्ही रविवारची गर्दी पाहू शकता. तुम्हाला समोर दाखवतच नाही, अशी खूप गर्दी आणि खूप लोक संडेला येतात. तुम्ही जेवढं अवॉइड कराल संडेला यायचं तेवढी चांगलीच गोष्ट आहे, बिकॉज गर्दी खूप असते. एक स्पॉटला 1-2 तास घालवायला लागतो.
मित्रांनो आपण पाहू शकता कळसुबाईच्या 3ऱ्या पॅचवर आपण आहोत आणि शिड्यांचे 2 पॅच चढून आल्यानंतर हा पॅच लागतोय 3रा. तर अंगावर शहारे येण्यासारखा पॅच आहे हा आणि तुम्ही पाहू शकता. फायनली मित्रांनो आपण आता कळसुबाईच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आणि आपल्याला स्टे साठी तशी खूप चांगली जागा आहे. तुम्ही पाहू शकता पुढे माझ्या तुम्ही इथं टेंट सुद्धा लावू शकता. आणि चला तर मित्रांनो आपला पुढे ब्लॉग चालू ठेवूया. शिखरावर कळसुबाईचे देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. देवीची अशी आख्याता सांगितली जाते की कळसुबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावकऱ्यांची सेवा करत असे. चला आपण वर जाऊन कळसुबाई देवीचे मंदिर पाहूया. फायनली मित्रांनो आपण पाहू शकता आपल्या मागे कळसुबाईचं शिखर आहे आणि जेमतेम आपल्याला इथे येण्यासाठी 2.5 तास लागलेत. आपण किती वाजता निघलो होतो? 11:30 वाजल्यापासून आपल्याला आता इथे 2:30 वाजलेत. तर मित्रांनो येता येता खूप टाइम झालं. आम्ही निघलो पण लेटच निघलो. तर चला पुढे पाहूया. मारायचं काम दिसते. हा बळ झालं म्हणून आलो आपण. पण महाराष्ट्राची ओळख म्हणून ही टोपी आहे. ही जपण्यासाठी आता तर आपण करू शकत नाही याच्या पुढे, पण ही जपणे महत्वाची आहे. तर मामा तुम्हाला म्हणजे हा पूर्ण ट्रॅक तुम्ही चढताना तुम्हाला काय वाटलं असेल? असा काय नाही, आपल्याला लय त्रास होते. माझा एकतर पाय मोडलेला आहे. हा मी बळ झालेला आता. हा काय इथपर्यंत तुम्ही आले, तुम्हाला कसं वाटलं असं म्हणजे का? आता काय मस्त त्रास झाला. काय जन्नत आहे. ठीक आहे चला मग आपण आपला ट्रॅक पुढे चालू करूया. चला मित्रांनो हा लास्टचा पॅच आहे ना, तुम्ही पाहू शकता. कसं वाटतं सांगा बाबा. 4 धाम केलेले बाबा सांगा माहिती मला काहीतरी 4 धाम केले. गुरु कसे आले? 4 धाम केली पण असं शिखर पाहिलं नाही आपण. पहिल्यांदाच मी तर बिना चपलीचे चढताय. त्र्यंबक केलं. मला देव चप्पलच घालून मी काय बांधणार. त्र्यंबक करून आले. एवढे देव केलं नाही. अशा जागेत नाही घालीत ना चप्पल. 4 दिंड्या केल्या पण तकलीफ झाली आम्हाला. 10 वाजल्यापासून नाही गेले आम्ही. आता 2 वाजलेले आहेत आपल्या इथे. इतकं म्हणजे काय मातेसाठी काही पण. हो आपल्याला बोला मग. हर हर महादेव. माहिती लागेल. मित्रांनो आपण आता फायनली पोहोचलो आहोत. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई. पाहू शकता. हो 8 किलोमीटर यायला आहे.